उठल्या उठल्या आज मारायचा मूड झाला. अरे डंबल रे, लय जरा बॉडी ढिकली चालती. म्हणतात जरा टाईट करावं. देत टानाटन आणले. जरा उभ्याने डिप्स मारले. झोपून आपल्याला येत नाही डिप्स. आणि काय माहिती डिप्स मारलं की छातीत दुखतंय. मग दिला मला जेवायला. गेप बस इथं काय सारखं जेव. जरा डॅन्ड्रफचा प्रॉब्लेम होता ना केसांमध्ये. तर काल एक शॅम्पू बघितलं नाही का, म्हणजे स्पेशल डॅन्ड्रफसाठी. ते नसतंय ना, म्हणजे आता समजा आज शॅम्पू केलं मी, उद्या डायरेक्ट ना ते फुफुटा उडल्यासारखं एवढा कोंडा उडायला. आणि असं पण काय नाही ना की बाबा काहीतरी स्किन प्रॉब्लेम आहे, असं पण काय नाही. तर ते एवढं डॅन्ड्रफ कसं काय काय कळना. आणि तेल लावलं की तेच, नाही लावलं तेच. मग सारखी केस धुतली की मग असे पाडतात. कशी राहत नाहीत मग केस, आणि गळत्यात पण. म्हणून ते ट्राय करावं म्हणलं. मग गेलो ह्याच्या दुकानात. हा लागला मला पाकवायला, मी पण ह्याला पाकवलं. हा पण फेकायला लागला लांब लांब, मग मी पण लांब लांब फेकले. दोघांनी एकमेकांना हरभऱ्याच्या झाडावर चढवलं नाही का. मग तो लय खुश झाला, मी नाही खुश झालो. मग हे आहे आपल्या मित्राचं शॉप आहे. गेलो जरा प्रमोशन बिमोशन केलं त्याचं. ठीक. दुपारी झोपेतून उठलो, कळानच हे काय होतंय नाही का माझ्यासोबत. कायसाठी आलोय मी, माझं एम काय, कोण आहे मी. आणि असं का वाटतंय नाही का, फुल कांजे बिंजे पेरल्यासारखं. कळनाच काय विषय. लय शास्त्रज्ञ होतोय काय कळना, एवढा विचार करत बसलो. तरी पण नाहीच आठवलं मला कोणी. मग बसलो चोळीत. गांजा नाही, तंबाखू नाही बावळ्यांनो. तसलं काय जमत नाही आपल्याला. हरभरे आणले, हरभरे घोड्याचे. मग संध्याकाळी चिंदी पिक्चर लागला. असले भंगार पिक्चर ना, एकापेक्षा एक. डोकं शॉर्ट झालं. त्याचा पिक्चर लागला होता. ते पिक्चर बघून राग बी आहे ना, हसू बी आहे ना, रडू बी आहे ना. राग येत होता नुसता. आईला म्हणलं काय बोर आहे. आणि त्यात मोबाईलचा डाटा पण संपला होता. डाटा संपला की मग आपली अशी लंका लागते. काय करावं काय कळत नाही मग मला. तरी पण कसं रे बसलो बघत. काहीतरी 10 वाजता झोपत असतो ना, 10 वाजेपर्यंत म्हणलं काहीतरी आता बघायलाच लागेल. असंच याच पद्धतीने ब्लॉग